आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। प्रशासनाची सुलतानी, बळीराजाच्या डोळ्यात पाणी। कोरोनाशी लढा देण्यासाठी येत आहे नवीन गोळी। खासदार निधीच्या विनियोगासाठी केंद्र सरकारची अनुमती। मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट। शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला। साखर कारखान्यांसाठी येणार अच्छे दिन। कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करणार। अधिवेशन प्रारंभी दिनी महामेळावा घेण्यासाठी चर्चा सुरू। विधान परिषदेसाठी उमेदवार उद्या जाहीर होणार। जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर केली विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। हलगा मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या प्रशासनाने मच्छे येथे अक्षरशः दडपशाहीचा प्रकार केला। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। यामध्ये प्रशासनाच्या मनमानीमुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यामुळे येथील वातावरण तंग झाले। या शेतकऱ्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। आकाश अनगोळकर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे। यापूर्वी अनेक वेळा अधिकाऱ्यांना माघारी पाठवण्यात आल्यामुळे चवताळलेल्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र तितकाच प्रखर विरोध बळीराजाने पुन्हा एकदा दर्शविला। विशेष म्हणजे या आंदोलनात शेतकरी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली। शेतकरी कुटुंबियांनी या ठिकाणी आक्रोश करून आपला संताप व्यक्त केला। सुपीक आणि दुबार पिकासाठी उत्तम मानण्यात येणारी सुपीक जमीन हलगा मच्छे बायपास रस्त्यासाठी घेण्यात येऊ नये यासाठी मागील 10 वर्षापासून या विरोधात लढा दिला जात आहे। शहापूर, वडगाव, येळूर, जुने बेळगाव, अनगोळ भागातील जमीन बासमती शेतीसाठी पोषक आहे, पण येथील जमीन बेकायदा संपादित करून त्यावर हलगा मच्छे बायपास रस्ता नेण्याचा घाट घातला आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून भूसंपादनाचा प्रस्ताव रद्द केला जावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कोरोनाशी लढा देण्यासाठी येत आहे नवीन गोळी। भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आता देशाला नवे शस्त्र मिळणार आहे। हे शस्त्र म्हणजे एक औषधाची गोळी असणार आहे। ही एक गोळी कोरोना रुग्णांना दिली जाईल आणि त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करणार आहे। मर्कचे अँटीव्हायरल औषध मोल्नुपिराविर हे कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही दिवसात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केले जाईल। हे औषध प्रौढांसाठी असेल ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची भीती वाटत आहे, असे डॉक्टर राम विश्वकर्मा, अध्यक्ष कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप CAIR यांनी सांगितले। कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप डॉक्टर राम विश्वकर्मा यांनी NDTVला सांगितले की फायबरच्या गोळी पॅक्सोविलसाठी थोडा वेळ लागू शकतो। या 2 औषधांच्या येण्याने चांगला परिणाम होईल। कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरणापेक्षा ती अधिक प्रभावी ठरतील असे त्यांनी सांगितले आहे।
खासदार निधीच्या विनियोगासाठी केंद्र सरकारची अनुमती. स्वपक्षीय तसेच विरोधी खासदारांचा वाढता दबाव आणि वर्षभराच्या काळात होणाऱ्या 7 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षे गोठलेला खासदार निधी पुन्हा लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. कोरोना साथरोगाच्या आपत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, लोकप्रतिनिधींचेही इतर भत्ते तसेच खासदार निधीही स्थगित करण्यात आला होता. सरकारी तिजोरीतून दिला जाणारा हा निधी कोरोना संदर्भात विविध उपाययोजनांवरील खर्चासाठी वापरण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते. 1.5 वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पूर्ववत करून त्यात वाढही करण्यात आली. त्यामुळे खासदार निधीचाही पुन्हा विनियोग सुरू करण्याचा निर्णय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एप्रिल 2020 मध्ये 2 वर्षांसाठी हा निधी गोठवण्यात आला होता व 7,900 कोटी रुपये राष्ट्रीय एकात्मिक फंडात जमा करण्यात आले होते. 2021-22 च्या वित्तीय वर्षापासून प्रत्येक खासदारासाठी 2 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. 2022-23 ते 2025-26 या वर्षामध्ये दरवर्षी 2 हप्त्यांमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रशासन मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. राज्यात उद्भवलेल्या विविध परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत केंद्राकडून आवश्यक मदतीच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने कृष्णा कावेरी नद्यांच्या पाणी वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर राजकारणात अडथळा निर्माण करत असलेल्या बिटकॉइन प्रकरणाच्या संदर्भात देखील चर्चा केली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याशी देखील विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला. गेल्या आठवड्याभरापर्यंत ऑक्टोबर हीटचा सामना करणारे शहर आता थंडीची अनुभूती घेऊ लागले आहे. शहर परिसरात थंडीची लाट सुरू झाली असून तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या प्रक्रियेतून शहर जात आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्यविषयक समस्या वाढत असून नागरिकांना आता आला हिवाळा, आरोग्य सांभाळा असा सल्ला देण्याची वेळ आली आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाचा सामना केल्यामुळे शहराच्या हवामानात कमालीचे बदल घडले होते. त्यामधून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढली होती. आता यामध्ये बदल झाला आहे. सायंकाळी 5 नंतर अंधार पसरत असून थंडीचा प्रकोप वाढत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी अधिकच वाढत असल्याने नागरिकांचा संचार नियंत्रित होत आहे. पहाटेच्या वेळेस देखील धुक्याची लाट निर्माण होत असून त्यामधून ये-जा करताना थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. मागील काही दिवस स्तब्ध झालेली स्वेटर आणि जॅकेट खरेदीची दुकाने देखील आता पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. साखर कारखान्यांसाठी येणार अच्छे दिन. इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांच्या अर्थकारणाचा गोडवा आणखी वाढत आहे. लिटरला 80 पैसे ते 1.5 रुपयापर्यंत ही वाढ झाल्याने कारखान्यांना आणखी अच्छे दिन येणार आहेत. यंदा विक्रमी साखर उत्पादन होणार असल्याने त्याचे दर नियंत्रित ठेवण्यात इथेनॉलच्या वाढीव दराची मोठी मदत होणार आहे. साखर उद्योग गेल्या 5 ते 6 वर्षात अडचणीत आला होता. साखरेचे दर वाढत नसल्याने कारखान्यांचा तोटा वाढत होता. पण गेल्या 6 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांना अच्छे दिन आले. साखरेला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे दर वाढविण्याची मागणी केली जात होती. कारखान्यांच्या मागणीनुसार केंद्राने बुधवारी इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कारखान्यांना दिलासा देणारा आहे. यंदा किमान 10 ते 12 लाख टन साखर उत्पादन कमी होऊन त्याऐवजी इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास साखरेचे दर नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करणार. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल सक्ती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक वायव्य परिवहन मंडळानेही महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्यासाठी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. बेळगावातून चंदगड, कोवाड आणि कोल्हापुरातही बसेस सोडल्या जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रात एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहन मंडळाने आपल्या बसेस महाराष्ट्रात सोडल्या नाहीत. आंदोलन मागे घेण्याची घोषणा होताच बेळगावातून महाराष्ट्रात बस सेवा सुरू होणार आहे. कर्नाटक शासनाने मंगळवारी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना अहवालाची सक्ती शिथिल केली. त्यामुळे रात्रीपासून महाराष्ट्रात बस सेवा सुरू करण्यासंबंधी वायव्य परिवहन मंडळाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण महाराष्ट्र एसटी कर्मचारी आंदोलनामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.
अधिवेशन प्रारंभदिनी महामेळावा घेण्यासाठी चर्चा सुरू। सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यासाठी कर्नाटक सरकार सातत्याने दडपशाहीचे प्रयोग करीत असते। त्यामुळे येणाऱ्या काळात विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्याची खटपट देखील सुरू झाली आहे। सीमा भागावर कर्नाटकाचा अधिकार गाजवण्यासाठी सरकारच्या या प्रयत्नांना मराठी बांधवांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरून मराठी भाषिकांची शक्ती दाखवण्यात येते। आजवरचा अनुभव पाहता सीमा भागातील मराठी बांधवांनी आपल्या न्याय मागणीसाठी अनेक आंदोलने छेडली आहेत। त्यामुळे सीमा बांधवांचे आंदोलन या मार्गाने देखील यशस्वी करण्याची तयारी सुरू करण्यात येत आहे। नजीकच्या काळात होणाऱ्या अधिवेशनावेळी आपला आवाज उठवण्यासाठी सीमा बांधवांची मागणी जोर धरीत आहे। अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावचे कानडीकरण करण्याची धडपड प्रशासन करते, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी महामेळावा भरवण्याची तयारी करण्यात येत आहे। दिनांक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनाच्या नियोजित सायकल फेरीत अनुमती नाकारण्यात आली, परंतु सीमा बांधवांनी निषेध आंदोलन यशस्वी करून दाखवले। आता महामेळावा भरविण्यात कोणतेही विघ्न आले तरी महामेळावा भरवण्यासाठी चर्चेला सुरुवात झाली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवार उद्या जाहीर होणार। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची धावपळ सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई नवी दिल्लीला रवाना झाले आहेत। त्यामुळे आता उमेदवार निवडीचे गणित कधी सुटणार याकडे पक्षनेत्यांचे लक्ष लागले आहे। बेळगावातून भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ यांच्याच नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाढली आहे। काँग्रेसच्या गोटामध्ये अद्याप सामसूम आहे, मात्र पक्षांतर्गत बैठकांना आता जोर आला आहे। आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांचा भाजप पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा कार्यक्रम आता सुरू झाला आहे। नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्यात येणार आहे। मात्र तोंडावर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेत निवडणुकातील उमेदवार निवडीचे नाट्य देखील दिल्लीमध्येच पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे। एकीकडे मंत्रिमंडळातील स्थानिक चर्चा तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपाची लगबग यामध्ये सध्या नेतेमंडळी गुंतली आहेत। जिल्हा अधिकाऱ्यांनी जाहीर केली विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना। विधान परिषदेच्या बेळगावातील 2 जागांसह राज्यातील 25 जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। या निवडणुकीसाठी 16 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे। विधान परिषदेच्या 25 सदस्यांची मुदत येत्या 5 जानेवारीला संपणार आहे। या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 25 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून ती 10 डिसेंबर रोजी होणार आहे। यापैकी 2 जागा या बेळगाव जिल्ह्यातील आहेत। यामुळे आता इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू होणार आहे। अधिकृत अधिसूचना 16 नोव्हेंबर, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर, अर्जाची छाननी 25 नोव्हेंबर, अर्ज माघारीची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर, मतदान 10 डिसेंबर, मतमोजणी निकाल 14 डिसेंबर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकनियुक्त सदस्यांना या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क असतो। ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीचे सदस्य व अध्यक्ष तसेच मनपा सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करू शकतात, असे त्यांनी सांगितले। यानंतर वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट,
लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। ढगाळ वातावरणामुळे रेंगाळलेली सुगीची कामे पुन्हा गतिमान झाली आहेत। ढगाळ वातावरण गायब झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। परिणामी शेतीची कामे जोमाने सुरू झाली असून भात कापणीच्या कामांवर भर देण्यात आला आहे। तालुक्यात भात कापणी मळणीची कामे जोमात सुरू करण्यात आली आहेत। मागील आठवड्यात पावसाने 2 दिवस सलग हजेरी लावली, त्यानंतर 4 दिवस ढगाळ वातावरण कायम राहिले होते। याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला। सुगीची कामे ठप्प करावी लागली। भात कापणी मळणीची कामे शेतकऱ्यांना लांबणीवर टाकावी लागली। परंतु ढगाळ वातावरण बुधवारी पहाटेपासून गायब झाले। हवेमध्ये पहाटे गारठा वाढला, उष्मा कमी झाला, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। परिणामी कापणीच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे। तालुक्यातील बहुतांश भागातील भात पिके कापणीला आली आहेत। पावसाने दिलासा दिल्याने कापणीची कामे जोमात सुरू झाली आहेत। यामुळे सुगीच्या कामांसाठी शेतकऱ्यांनी शिवारे गजबजून गेली आहेत। कापणीनंतर मळणीला प्राधान्य देण्यात येत आहे। ज्या ठिकाणी ओल कमी आहे तेथे मळणीची कामे सुरू आहेत। ओल असणाऱ्या शिवारातील पिके बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू झाला आहे। बेळगाव येथील KS हेमलेखा बनल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश। कर्नाटक उच्च न्यायालयाचे 3 अतिरिक्त न्यायाधीशपदी न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे, KS हेमलेखा आणि S रचैया यांनी नुकतीच पद शपथ घेतली। यापैकी न्यायमूर्ती हेमलता या बेळगावच्या आहेत। न्यायमूर्ती कन्नडकुजीर श्रीधरण हेमलेखा यांचा जन्म 28 मार्च 1975 रोजी बेळगाव येथे झाला। त्यांचे वडील कैलासवासी श्रीधरण वायुसेनेत कार्यरत होते, तर आई कैलासवासी चंद्रमती गृहिणी होत्या। त्या DP कॉन्व्हेंट स्कूलमधून 10वी उत्तीर्ण झाल्या। वयाच्या 6व्या वर्षापासून भरतनाट्यम व लोकनृत्य प्रकारांचा सराव त्यांनी केला आहे। त्या नृत्य क्षेत्रात 2 परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत। गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स येथून 1996 साली वाणिज्य विषयात बॅचलर पदवी, तर राजा लखनगौडा लॉ कॉलेज येथून 1999 मध्ये कायद्याची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे। 31 जुलै 1999 रोजी अधिवक्ता म्हणून नाव नोंदणी केली। त्यानंतर 1999 ते 2000 रोजी बेळगावी येथील अधिवक्ता वकील अशोक M पोद्दार यांच्याकडे वकिलीचा सराव केला। बारवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी रत्नाबाई कोणे बिनविरोध। बारवाड तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवड होऊन या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून रत्नाबाई महादेव कोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पाटबंधारे खात्याचे अभियंते आप्पासाहेब पुजारी यांनी काम पाहिले। बारवाड ग्रामपंचायतीवर सुवर्णा जाधव या अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत होत्या। ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिकामी होती। या जागेवर रत्नाबाई कोणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद साजरा केला। रावसो कोणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले। बार असोसिएशनसाठी 31 वकिलांचे अर्ज वैध। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 31 वकिलांनी उमेदवारी दाखल केली आहे। सर्वांचे अर्ज वैध ठरले असून उमेदवारी मागे घेण्यासाठी गुरुवारी 3 वाजेपर्यंत मुदत असणार आहे। निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट संजय तुपची यांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी आणि ॲडव्होकेट दिनेश पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे। उपाध्यक्षाच्या 2 जागा असून त्यासाठी 8 जणांनी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट शिवपुत्र फटकळ, ॲडव्होकेट VR ॲडव्होकेट अमित कोकितकर, ॲडव्होकेट बसवराज मुगळी, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट विनोद पाटील, ॲडव्होकेट सचिन शिवण्णावर यांचा समावेश आहे। सरचिटणीस पदासाठी 6 जणांनी अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये ॲडव्होकेट सतीश बिरादार, ॲडव्होकेट शिवलिंगप्पा बुधिहाळ, ॲडव्होकेट YK दिवटे, ॲडव्होकेट रवींद्र गुंजाळे, ॲडव्होकेट षडाक्षरी हिरेमठ आणि ॲडव्होकेट गिरीश पाटील यांचा समावेश आहे। सहसचिव पदासाठी 5 जणांनी अर्ज दाखल केले आहेत। भ्रष्टाचार नियंत्रणासाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न। ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत, परंतु यामध्ये तपास अधिकाऱ्याने योग्य व व्यवस्थित पुरावे गोळा केल्यास संशयितांना पकडणे सोयीस्कर होते, असा सूर ACBने आयोजित केलेल्या शिबिरात मान्यवरांनी काढला। सुवर्णसौध येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 दिवसीय शिबिर आयोजित केले आहे। याचे उद्घाटन जिल्हा मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर M जोशी यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झाले। जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित
बोलत होते. ऑनलाईन फसवणूक नेमकी कशी केली जाते, त्याचा तपास कसा करायला हवा यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी मार्गदर्शन केले. एसीबीचे पोलीस प्रमुख BS न्यामगौडा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसीबीचे उपाधीक्षक GS करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले. शुक्रवारपर्यंत हे शिबिर चालणार असून यामध्ये विविध विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन होणार आहे. हंगरगा येथे नामफलकाचे उद्घाटन. भारतीय संस्कृतीला जगात मोठा आदर आहे. बदलत्या काळानुसार भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण होत आहे. यामुळे हिंदू धर्म संस्कृती टिकून राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत हिंदू राष्ट्रसेना व श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांनी व्यक्त केले. हंगरगा येथे दिवाळीचे औचित्य साधून हिंदू राष्ट्रसेना व श्रीराम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शाखा नामफलकाचे अनावरण झाले. यावेळी कोकितकर बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य विशाल सावंत, यल्लाप्पा पाटील, निवृत्ती मीना गोडसे, कविता नाईक, बाळू पाटील, उमेश गोडसे, उमेश सोनोलकर तसेच हिंदू राष्ट्र सेनेचे हंगरगा गाव प्रमुख ओमकार गोडसे, शाखा अध्यक्ष महेश बेळगावकर, उपाध्यक्ष अनिल मुदगेकर यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. किल्ला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. RPD महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत. राणी पार्वती देवी पदवीपूर्व महाविद्यालयात 11वी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम SKE संस्थेच्या KM गिरी सभागृहात पार पडला. दीप प्रज्वलन SKE संस्थेचे उपकार्याध्यक्ष SY प्रभू, व्यवस्थापक मंडळाच्या कार्याध्यक्षा लता कित्तूर, KB मेळेत व डॉक्टर मिलिंद हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉक्टर मिलिंद हलगेकर म्हणाले, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असायलाच हवी. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्राचार्य KB मेळेत यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालय मैदानाविषयी माहिती दिली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक मंडळाचे उपकार्याध्यक्ष DB कलगटगी, क्रीडा शिक्षक DB कुडची व प्राध्यापक पवन कुमार उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सरस्वती धरणगुत्ती यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक तृप्ती शिंदे यांनी केले. प्राध्यापक शीतल देसाई यांनी आभार मानले. 4.5 लाखांचे लोखंड लांबवले. दिवाळी सुट्टीत फॅक्टरी बंद असल्याची संधी साधून नावगे येथील हायड्रोमॅट्रिक फॅक्टरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑर्डरनुसार वस्तू बनवून देण्यासाठी आलेला 1.5 टन लोखंडी कच्चा माल चोरून नेला आहे. याची किंमत सुमारे 4,50,000 रुपये होते. याबाबत फॅक्टरी मालक प्रमोद कुलकर्णी यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की 2 ते 8 नोव्हेंबर पर्यंत फॅक्टरी बंद होती. 9 तारखेला जेव्हा फॅक्टरी सुरू केली तेव्हा येथे ठेवलेला कच्चा माल गायब असल्याचे आढळून आले. एकूण आलेला व चोरीला गेलेला कच्चा माल याचे वजन करून पाहिले असता 1.5 टन मालाची चोरी झाल्याचे आढळून आले. ही माहिती मालकाने वडगाव पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बेळगावात 2 विणकरांची आत्महत्या. वडगाव परिसरात एकाच दिवसात 2 विणकरांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कर्जाला कंटाळून आणि मानसिक तणावाखाली दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. वडगाव मलप्रभा नगर येथील गोपाळ ज्योतिबा संगमण्णावर व गणपती रामचंद्र बुचडी राहणार लक्ष्मीनगर वडगाव असे आत्महत्या केलेल्या विणकरांची नावे आहेत. गेल्या 2 वर्षाच्या काळात संपूर्ण यंत्रमाग व्यवसायावर आर्थिक संकट ओढवले आहे. आर्थिक संकटामुळे यंत्रमाग व्यावसायिक आणि विणकर हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. क्रिकेट कोचिंग इन्स्टिट्यूट संघाचा 56 धावांनी विजय. हुबळी येथे लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट कोचिंग संघाने फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा 56 धावांनी पराभव केला. 39 धावा व 3 गडी बाद करणाऱ्या अष्टपैलू आदिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात क्रिकेट कोचिंग इन्स्टिट्यूट संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा डाव 26 षटकात 124 धावात आटोपला. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत श्रीकांत देसाई यांना 3 सुवर्ण. काझीकोडा केरळ कालिकत युनिव्हर्सिटी येथे घेण्यात आलेल्या पहिला पॅरामास्टर राष्ट्रीय आउटडोअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर क्लबचे दिव्यांग जलतरणपटू श्रीकांत देसाई यांनी 3 सुवर्ण पदकांसह घवघवीत यश संपादन केले. श्रीकांत देसाई हे सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सेवा बजावत असताना त्या ठिकाणी अपघात घडला. त्या अपघातात श्रीकांत देसाई यांच्या छातीपासूनचा खालील भाग लुळा झाला. त्यामुळे त्यांनी आशा सोडली होती, पण दिव्यांग मुलांना पोहताना पाहून ते देखील जलतरणाकडे वळले आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केले. तुरमुरी येथील शिवशक्ती युवक मंडळ यांच्या वतीने ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स स्पर्धा.
तुरमुरी येथील शिवशक्ती युवक मंडळ यांच्या वतीने ट्रॅक्टर ट्रॉली रिव्हर्स स्पर्धा कोनवाडी रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बंडू कुद्रेमनीकर होते। यावेळी ट्रॅक्टर उद्घाटक व प्रमुख पाहुणे तुरमुरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, शंकर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूकर, मारुती खांडेकर, बाबजी कुद्रेमनीकर, प्रसाद देवगेकर, अनिल टागणकर, दत्ता तळेकर, प्रवीण कुद्रेमनीकर, मोहन जाधव आदी उपस्थित होते। यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे भगवे फेटे बांधून पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक व शर्यतीची माहिती प्रकाश चलवेटकर यांनी दिली। यावेळी या स्पर्धांचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे नागनाथ जाधव, शंकर कांबळे, सुरेश राजूकर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत गोपाळ गावडे यांनी केले। सूत्रसंचालन प्रकाश चलवेट तर आभार दीपक मळेकर यांनी मानले। DR टीम प्रीमियर लीग विजेतेपद मिळाले सर्वेश पॅन्थर्स संघाला। कोगनोळी तालुका निपाणी येथील मराठी शाळेच्या मागे असणाऱ्या पटांगणात दख्खनचा राजा तालीम मंडळ प्रीमियर लीग 2021 यांच्या वतीने कोगनोळी गावांतर्गत 2 दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेत 5 संघांनी सहभाग घेतला असून 20 सामने खेळविले आहेत। स्पर्धेतील अंतिम सामना संघ मालक सचिन परीट यांच्या सर्वेश पॅन्थर्स संघ विरुद्ध संघ मालक सुजित माने यांचा SM पॉवर संघात सामना रंगला होता। प्रथम फलंदाजी करताना सर्वेश पॅन्थर्सने 6 षटकात 1 गडी बाद 85 धावांचे आवाहन SM पॉवर संघापुढे ठेवले होते। सदर अंतिम सामन्यात सामनावीर होण्याचा मान अश्विन कुंभार याने मिळवला, तर या स्पर्धेतील मालिकावीर सर्वाधिक धावा सर्वाधिक गडी बाद करण्याचा बहुमान करण खोडवे याने मिळविला। याचबरोबर द्वितीय क्रमांक SM पॉवर, तृतीय क्रमांक शंभू वॉरियर्स यांना मिळाला। या क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळाडूंना व इतरांना शुद्ध पाण्याची व्यवस्था सदाम शिरगुप्पे आणि कुमार भटकर यांच्या मार्फत करण्यात आली होती। या प्रसंगी सर्व संघ मालक, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होता। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।